कुठंतरी अप्रत्यक्षरित्या उल्लेख आपल्या भाषणामध्ये येतोय. आपण मुस्लिम समाजाला जवळ करण्याचं आव्हान करताय आणि शनिवार वाड्याबद्दल ज्यांनी वक्तव्य केलं त्याचा देखील आपण या ठिकाणी मुस्लिम समाजा बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अजितदादा पवार साहेबांची भूमिका ही रोखठोक राहिलेली आहे की ज्या वेळेस आणि आम्ही सुद्धा दादांचं एकच वाक्य असतं की शेवटी हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या सगळेजण आपण भाई आहोत. सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचं रक्त शेवटी लाल आहे. ही विनाकारण भेदभाव करणं हे बरोबर नाही. आणि याच्या अगोदरसुद्धा राज्यामध्ये मुस्लिम समाजाविरोधात ज्यांनी काय भूमिका घेतली त्या भूमिकेच्या विरोधात दादांनी चोख असं उत्तर दिलेलं आहे. शनिवार वाड्याचं प्रकरण जे झालं त्याच्याबद्दल तुम्ही पण पुणे जिल्ह्यातले आहात मंत्री, दादा पालकमंत्री आहेत. शनिवार वाड्याच्या प्रकरणाबद्दल आपलं काय म्हणतं? त्या बाबतीमध्ये दादा योग्य ते उत्तर देतील. बच्चू कडू यांनी सांगितलं की एखादा आमदार वेळ पडली तर कापा असं डायरेक्ट स्टेटमेंट केलंय. काय वाटतंय? कारण नाही कसं होतं आता बच्चू कडू साहेबांचं काय स्टेटमेंट आहे ते काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष न देता जो या राज्यातला माझा शेतकरी अडचणीत आहे, अतिवृष्टीमुळे अडचणीत आहे, त्यामुळे त्या शेतकऱ्याला कशी मदत होईल, त्या शेतकऱ्याला कसं उभा करता येईल, कृषी विभागाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कुठल्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना देऊन त्या शेतकऱ्याला निश्चित प्रकारे कशी उभारी देता येईल हा आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब या सगळ्यांचा तो प्रयत्न आहे. त्यामुळे कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष न देता आपण शेतकऱ्याला मदत करणं शेवटी महायुतीच्या सरकारची जबाबदारी आणि राज्याचा कृषी मंत्री म्हणून निश्चित प्रकारे जबाबदारी पाळण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे सप्टेंबरमध्ये सीना नदीला आलेला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.